नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला बघा आत्ताचा हा 48वा पार्ट आहे. तुम्ही जर पाठीमागचे पार्ट पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की आपण क्वेश्चन ॲनालिसिस कशा प्रकारे केलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी कसं फायदेशीर आहे ते बघा. तर कोणती एक्झाम द्यायची असेल आपल्याला तर अगोदर आपण त्या एक्झामचा पॅटर्न समजून घेण्यासाठी क्वेश्चन ॲनालिसिस करणं फार महत्त्वाचं राहतं, म्हणून आपण ते क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे. तर बघा आता आजचा पहिला क्वेश्चन आहे, सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर सर्वाधिक विहिरींचं प्रमाण असणारा जिल्हा आहे अहिल्यानगर, जे की जुनं नाव होतं अहमदनगर जिल्हा. अहमदनगर, ज्याला आता नाव बदलून अहिल्यानगर असं नाव केलेलं आहे. तर हा सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा आहे. तर 2 नंबरला आहे मग नाशिक. नाशिक जिल्हा हा 2 नंबरला आहे जिथे विहिरींचं प्रमाण आहे. आणि 3 नंबरला आहे पुणे. पुणे. अशा प्रकारे आपल्याला सिक्वेन्स पण लावा असा विचारला जाऊ शकतो क्वेश्चन, किंवा खालीलपैकी अशी जिल्ह्यांचे म्हणजे 4 ऑप्शनमध्ये 3-3, 4-4 जिल्ह्यांची नावं दिली जातील आणि विचारलं जाईल की विहिरींचं सर्वाधिक प्रमाण असणारे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत. तर हे तिन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. पहिला आहे अहिल्यानगर, दुसरा आहे नाशिक आणि तिसरा आहे पुणे. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? तर भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे गंगा, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा आता भारतातली सर्वात जास्त लांबीची नदी जी गंगा नदी आहे तर तिची एकूण लांबी आहे 25 म्हणजेच 2525 किलोमीटर. तसंच ही नदी जवळपास भारतातलं 1/4 भाग व्यापलेला आहे या नदीनं. तसंच आता महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राची जी गोदावरी नदी आहे ही महाराष्ट्राची सर्वात लांब नदी आहे आणि हिची लांबी आहे 1450 म्हणजेच 1450 किलोमीटर लांबी हिची आहे. आणि हिलाच दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखलं जातं, दक्षिण गंगा. तसंच आता नर्मदा नदी आहे. तर नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि हिची लांबी समजा 1312 किलोमीटर म्हणजेच 1312 किलोमीटर एवढी लांबी असून ही महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते? तर महाराष्ट्रातून ओन्ली 54 किलोमीटर एवढं डिस्टन्स ती पार करते. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून ही नदी वाहते आणि 54 किलोमीटर एवढाच प्रवास महाराष्ट्रात आहे, परंतु टोटल लांबी हिची 1312 किलोमीटर आहे. तसंच राहिली कृष्णा नदी. तर कृष्णा नदी हिचा उगम महाबळेश्वर येथे होतो आणि हिची लांबी देखील किती आहे? 1400 किलोमीटर म्हणजेच 1400 किलोमीटर एवढं लांबी ती पार करते. समजा हे नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर हिचा अमरकंटक येथे उगम होतो, अमरकंटक, जे की MP मध्ये आहे. तसंच गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर हिचा त्र्यंबकेश्वर नाशिक येथे उगम होतो. तसंच कृष्णा नदीचा आपण पाहिला महाबळेश्वर येथे उगम होतो. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले जन गण मन या मूळ गीतात किती कडवे आहेत? तर अशा प्रकारचं जे गीत आहे जनगण मन ह्याच्यामध्ये 5 कडवी आहेत, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे जे क्वेश्चन ॲनालिसिस इथे चालू आहे ना आपल्या सिरीजमध्ये, तर अशा प्रकारचं तुम्हाला यूट्यूबवर कुठेही भेटणार नाही जे की आपण इथे घेतोय. हा भेटेलही, परंतु इतकं इन डिटेलमध्ये कुठेही तुम्हाला याच्याबद्दलची माहिती भेटणार नाही. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला म्हणजे विसरत जाऊ नका. तसंच एक लाईक देत चला, जेणेकरून मला थोडीशी प्रेरणा भेटते आणि वारंवार व्हिडिओ द्यावे असे पण वाटतं. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रामपंचायतीत कमीत कमी किती सदस्य असू शकतात? तर ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 सदस्य असू शकतात, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर जास्तीत जास्त किती असतात? तर जास्तीत जास्त असतात 17. तर आता ह्याचं एक म्हणजे सिक्वेन्सली जर पाहायला गेलं तर 7 सदस्य असले तर लोकसंख्या किती असते, किंवा 17 असेल तर लोकसंख्या किती असते, ह्याचं पण प्रमाण ठरलेलं आहे. तर ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण इथे 7वर विचारलं, उद्या 17वर विचारतील, किंवा 9 सदस्य असेल तर किती लोकसंख्यावर 9 सदस्य असतात, असं वेगवेगळे क्वेश्चन त्याच्यावर पडू शकतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक क्वेश्चन विचारला की त्याच्या 4ही बाजूच्या किंवा 4ही अँगलनी त्याचा आपल्याला विचार करून म्हणजे त्याचा फडशा पाडायचा आहे एकंदरीत, असं आपण इथे स्टडी करतोय. तर बघा आता 7 सदस्य असले किंवा 9 सदस्य असले, 11, 13 आणि 15 आणि 17 असे सदस्य असतात ग्रामपंचायतचे. तर बघा 7 सदस्य केव्हा असतात? जेव्हा गावाची लोकसंख्या 1500 किंवा त्यापेक्षा कमी, 1500 किंवा म्हणजे 1500 किंवा त्यापेक्षा कमी जर लोकसंख्या असेल तर तिथे सदस्य असतात 7. तसंच 1501 समजा 1501 ते 3000 पर्यंत जर गावची लोकसंख्या असेल तर तिथे सदस्य असतात 9. तसंच 3001 ते
4500 एवढी जर लोकसंख्या असेल तर तिथे सदस्य असतात 11. तसं 4501 ते 6000 पर्यंत जर लोकसंख्या असेल गावची तर तिथे सदस्य असतात 13. हे लक्षात ठेवा. कधी कधी क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो की 4501 ते 6000 दरम्यान जर गावची लोकसंख्या असेल तर तिथे ग्रामपंचायतचे सदस्य किती असू शकतात, किती असतात, असा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून आपल्याला हे 7, 9, 11, 7, 9, 11 आणि 13 हे आकडे पाठ ठेवायचे. तसंच 6001 ते 7500 एवढी जर लोकसंख्या असेल गावची तर तिथे सदस्य असतात 15. कधी कधी तुम्हाला जर इथे लिहिलेलं ओळखायला येत नसेल तर आवाज रिपीट करून ऐकत चला मुलांनो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. कधी कधी लिहिण्यामध्ये थोडासा म्हणजे इथे प्रॉब्लेम येतो, तर आवाज नीट ऐकत चला. तर 7501 ते त्यापेक्षा जास्त, तर 7501 ते त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 8000, 9000 अशी जेव्हा संख्या असते तर तिथे सदस्य असतात एकूण 17. अशा प्रकारे ही सदस्य संख्या आणि गावची लोकसंख्या यांची जी जोड्या आहेत ते त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, तेव्हा ते माहिती करून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि पाठ करून ठेवा. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आंबोली हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग जिल्हा, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन काय ते पाहूया. राज्यघटनेतील डॅश डॅशला उद्देशपत्रिका असेही म्हणतात. तर उद्देशपत्रिका कशाला म्हणतात? तर सरनामा जो आहे त्यालाच राज्यघटनेतला उद्देशपत्रिका असं म्हणतात, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच कलम 32ला काय म्हणतात? तर हा घटनात्मक उपायांचा हक्क आहे. तसं तो राज्यघटनेचा आत्मा पण म्हटलं जातं याला. घटनात्मक उपायांचा हक्क कसं की जर आपले फंडामेंटल राईट कुठेतरी डावलले गेले असतील तर आर्टिकल 32 अंतर्गत आपण सुप्रीम कोर्ट तसंच हायकोर्टमध्ये त्याच्या विरोधात आपण अपील करू शकतो. म्हणजेच ते आर्टिकल 32 आपल्या फंडामेंटल राईटचं संरक्षण करण्यासाठी आहे, म्हणूनच त्याला घटनात्मक उपायांचा हक्क किंवा घटनेचा आत्मा असं पण म्हणतात. तर बघा कलम 1 मध्ये काय आहे? तर कलम 1 मध्ये आहे भारत हा राज्याचा संघ असेल. तसंच मुख्य कर्तव्य कितीमध्ये आहेत? तर आर्टिकल 51A मध्ये मुख्य कर्तव्य दिलेले आहेत. तर बघा आता हे आपल्या चॅनलचं नाव आहे. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर बघा आणि तसंच तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना सी ऑप्शन करेक्ट आहे आपलं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. तसंच रयत शिक्षण संस्थेची स्थापना कुठे झाली होती? तर ती झाली होती सातारा जिल्ह्यात. तसंच काले या गावी. आणि कधी झाली होती? तर ही 4 ऑक्टोबर 1919 मध्ये याची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इतिहासात साराबंदी चळवळ कोणत्या राज्यात गाजली होती? तर साराबंदी ही चळवळ गुजरात राज्यात गाजली होती, म्हणूनच आपलं 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. तर बघा साराबंदी चळवळ म्हणजे गांधीजींनी ब्रिटिश सरकार विरोधात खेडा येथे ही चळवळ सुरू केली होती. कोणी? गांधीजींनी ही चळवळ सुरू केली होती. आणि कुठे? तर खेडा येथे. खेडा कुठे आहे? तर हे आहे गुजरात राज्यात. आणि कधी झाली होती ही? तर 1918 मध्ये ही साराबंदी चळवळ झाली होती. तर साराबंदी चळवळ कशामुळे केली होती गांधीजींनी हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा खेडा जिल्हा जो होता गुजरातला राज्यातला हा खेडा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 1918 साली खूप दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ असतानाही ब्रिटिश सरकारने काय केलं होतं? जबरदस्ती सारा वसूल करत होते. तसंच मग ही सारा वसूल करण्याची जी पद्धती होती ब्रिटिश सरकारची त्याच्या विरोधात गांधीजींनी अशा प्रकारे साराबंदी चळवळ सुरू केली होती. पुढचा क्वेश्चन काय ते पाहूया. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो? तर रातांधळेपणा हा डोळ्याशी रिलेटेड आजार आहे आणि हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ते विटॅमिन अ म्हणजेच विटॅमिन ए या जीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा विटॅमिनच्या अभावामुळे हा आजार आपल्याला होतो. तसंच विटॅमिन ड म्हणजेच डी, तर विटॅमिन डच्या अभावामुळे कोणता आजार होतो? तर तो होतो मुडदूस म्हणजेच आपले हात पाय दुखायला लागतात, हाडं ठणकायला लागतात आणि हा अशा प्रकारचा आजार होतो. तसंच विटॅमिन बीच्या अभावामुळे आपल्याला बेरी हा आजार होतो, बेरी. तसंच विटॅमिन क म्हणजेच सी, तर ह्याच्या अभावामुळे कोणता होतो? तर तो होतो स्कर्वी हा आजार होतो. तसंच हिरड्यातून आपल्या ब्लड व्हायला लागतं, अशा प्रकारे हा आजार.
क्वेश्चन काय, खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? तर इनपुट डिव्हाइस नसलेला पर्याय कोणता आहे? सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सी म्हणजेच प्रिंटर. प्रिंटर हे इनपुट डिव्हाइस नाही, तर हे कसं आहे, आउटपुट डिव्हाइस आहे. आउटपुट. आता इनपुट आणि आउटपुटमधला फरक पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर इनपुट डिव्हाइस म्हणजे काय, ज्याच्याद्वारे संगणकाला माहिती पुरवली जाते ना, तर ते इनपुट डिव्हाइस असतात. इनपुट हे काय करतात, यांच्याद्वारे संगणकाला माहिती पुरवली जाते. तसंच आउटपुट डिव्हाइस काय असतात, तर ज्याच्या माध्यमातून संगणक आपल्याला माहिती पुरवतो, म्हणजे आपल्याला माहिती मिळते, तर ते असतात आउटपुट डिव्हाइस. आता इनपुट डिव्हाइसमध्ये आपण कोणते कोणते पाहिले, तर बघा इनपुट डिव्हाइसमध्ये आहे कीबोर्ड, माऊस, आणि आउटपुट डिव्हाइसमध्ये आहे मॉनिटर, तसंच प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइसमध्ये येतं. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, पंचायत राजची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? तर पंचायत राजची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे, म्हणजेच 4 क्रमांकाचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर मग आता माहिती असणं गरजेचं आहे की पहिलं कोण होतं, तर पहिलं राज्य होतं राजस्थान हे पहिलं राज्य आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, शेवटचे पेशवे अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? तर शेवटचे पेशवे म्हणजेच नानासाहेब पेशवे यांची ओळख शेवटचे पेशवे म्हणून केली जाते, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा नानासाहेब पेशवे जे होते हे थोरले बाजीराव म्हणून जे ओळखले जात होते किंवा पहिले बाजीराव, तर त्यांचे हे सुपुत्र होते आणि हे मराठा साम्राज्याचे असे पेशवे होते की ज्यांच्या काळात मराठा साम्राज्याचे यशाचं एकदम उत्तुंग शिखर त्यांनी गाठलं होतं. म्हणूनच त्या काळात त्यांना म्हणायचे की अटके पार झेंडे लावले होते, तर ते कोणी लावले होते? नानासाहेब पेशवे यांनी. तर बघा यांच्यावर एक मूवी पण आलेला आहे मध्यंतरी, तर तो मूवीचं नाव काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहात. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, पंचायत समिती सभापतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर पंचायत समिती सभापतीचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही 1600 साली झाली होती, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा हे आपल्या चॅनलचं नाव आहे. पुढचं क्वेश्चन आहे, भारताची दक्षिण उत्तर लांबी डॅश डॅश आहे? तर भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? आता भारताची दक्षिण उत्तर म्हणजे तुमच्या दिशा लक्षात यायला हवी, म्हणून तुम्हाला इथे मी नकाशा काढून दाखवते भारताचा. तर बघा हे भारताचा मॅप आहे, इथे एकदम ॲक्युरेट तर येणार नाही कारण आपल्याकडे स्पेस थोडा आहे. तर भारताची दक्षिण उत्तर लांबी म्हणजे अशा प्रकारे ही भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे आणि ती आहे 3214 किलोमीटर, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. 3214 किलोमीटर. तसंच ही झाली दक्षिण उत्तर. तर मग पूर्व पश्चिम लांबी किती? तर पूर्व पश्चिम लांबी पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ही पूर्व पश्चिम लांबी आहे 2933 किलोमीटर. 2933 किलोमीटर. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया, आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष डॅश डॅश आहे? तर आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर तो आहे वड. त्यालाच वटवृक्ष पण म्हणतात. तर वडाचं झाड जे आहे ते आपल्या देशाचं राष्ट्रीय वृक्ष आहे. तसंच मग भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता, प्राणी कोणता हे पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण पोलीस भरतीमध्ये अशा फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जातात. म्हणून जे म्हणजे भारंभार पुस्तक वाचायचे, भारंभार खूप नोट्स काढायचे ह्याच्यात काही मतलब नाही. आपल्याला क्वेश्चन पॅटर्न समजून घ्यायला हवा आणि त्यानुसार आपण स्टडी करायला हवा. जर आपल्याला क्वेश्चन पॅटर्न लक्षात आला तर आपल्याला पोस्ट काढायला अगदी सोपं जातं. म्हणून आपण इथे अशा प्रकारे क्वेश्चन घेत आहोत. तर बघा आता भारताचा जो राष्ट्रीय पक्षी आहे तर तो आहे मोर. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. तसंच राष्ट्रीय प्राणी, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर तो आहे वाघ. आता हे झालं भारतासंदर्भात. तसंच आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात पण माहिती असणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? राज्यवृक्ष कोणता आहे? तर तो आहे आंबा. तसंच राज्य प्राणी कोणता आहे? तर राज्य प्राणी आहे शेकरू. आणि राज्य पक्षी जर विचार केला तर तो आहे हरियाल. बघा हिरव्या कलरचं कबुतरासारखा हा प्राणी असतो, पक्षी असतो सॉरी. तर हा हरियाल हा आपला राज्य पक्षी आहे. आणि शेकरू ही मोठी खार जी असते ना, खारुताई म्हणतात, त्याच्यामध्येच मोठ्या स्वरूपाची जी खारुताई असते तिला शेकरू म्हणतात. तसंच राज्य वृक्ष तर सगळ्यांनाच परिचित आहे आंबा. तर बघा आता पुढचा क्वेश्चन काय ते पाहूया, भारताच्या वायव्येस असणारे देश पर्यायातून निवडा. तर आता अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला ॲटलास घ्यायचा आणि त्या मॅपवर आपण
सारखी नजर टाकत राहायची. आता जेव्हा आपण हा भारताचा विचार करतो तेव्हा भारताच्या वायव्येला कोणते, पूर्वेला कोणते, पश्चिमेला कोणते, हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तरी ते मी अगदी छोटासा नकाशा तुम्हाला काढून दाखवलेला आहे. तर भारताची वायव्य जी दिशा आहे तर ही इथे आहे, बोल्ड करून जे दाखवत आहे तर तिथे ही भारताची वायव्य दिशा आहे. तर मग भारताच्या वायव्य दिशेला आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. भारत देशाचे राष्ट्रीय फूल कोणते? बघा मी आत्ता सांगितलं होतं, जेव्हा आपण अनालिसिस करताना चारही बाजूचा, चारही अँगलचा विचार करतो तेव्हाच आपले क्वेश्चन टॅकल झालेले, म्हणजे 50% तरी क्वेश्चन आपले टॅकल झालेले असतात. त्यामुळे आपण अशा प्रकारे इथे अभ्यास करतोय. तर बघा इथे लगेच विचारलं, भारत देशाचे राष्ट्रीय फूल कोणते? तर कोणते आहे मग राष्ट्रीय फूल? तर ते आहे कमळ, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. मग आता महाराष्ट्राचं राज्य फूल कोणतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहात. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचे क्षेत्रफळ किती आहे मुलांनो? तर ते आहे 2 नंबरचा पर्याय करेक्ट, 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं भारताचं क्षेत्रफळ आहे. तसंच मग आता महाराष्ट्राचं पण माहिती असणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्राचं किती आहे मग? तर महाराष्ट्राचं 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं हे महाराष्ट्राचं आहे. त्याला असं लक्षात ठेवू शकता की 30,77,13 म्हणजे 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. आणि भारताचं क्षेत्रफळ पण लक्षात ठेवा, ह्याच्यावर 100% क्वेश्चन येतो, म्हणून अशा प्रकारे आपण इथे दोन्ही क्षेत्रफळ इथे कव्हर केलेले आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया. जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे? तर जागतिक क्षेत्रफळ म्हणजेच त्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आपलं भारताचं क्षेत्रफळ आहे, असा हा क्वेश्चन आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन 2.42, म्हणजेच 2.42% एवढं भारताने आपलं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, जे की जगाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत तेवढं आहे. पुढचा क्वेश्चन आहे. लिओ वराडकर यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे? तर बघा आता हा करंटचा क्वेश्चन आहे. आपल्याला करंटचे क्वेश्चन पण आपण म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲटलिस्ट 10 क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत, जे की तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला करंटसाठी खूप आजूबाजूला भरकटायची गरज नाही, किंवा कोणते पुस्तकं चालू कोणते नाही हे पण असं एवढं म्हणजे स्वतःला कन्फ्युजन करायची गरज नाही. आपण इथे रोजच्या रोज 10 क्वेश्चन करतोय, ते खूप जास्त आहेत तुमच्यासाठी. तर बघा आता हे लिओ वराडकर आहेत, यांनी कोणत्या देशाचा पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, आयर्लंड या देशाचा त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. आता तुम्ही म्हणता मॅडम हे लिओ वराडकर, आयर्लंड यांच्याशी आपला काय संबंध आहे? तर येस, यांच्याशी आपला संबंध कसा आहे? तर हे लिओ वराडकर जे आहेत ते आपल्या देशाचे आहेत, आपल्या महाराष्ट्राचे आहेत, म्हणून यांच्याशी आपला संबंध आहे. तर लिओ वराडकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच महाराष्ट्राचे भूमिपुत्र असल्यामुळे यांच्याशी आपला संबंध आहे. आणि करंटचे क्वेश्चन जरी इंटरनॅशनल लेवलचे जरी विचारले तरी त्यांचा कुठेतरी आपल्या राज्याशी, आपल्या देशाशी संबंध असतो, म्हणून त्यांच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहेत, म्हणून त्यांच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर ती झालेली आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा इथे 2 क्वेश्चन कव्हर केलेत आपण करंटचे, तसंच बाकीचे क्वेश्चन पण इथे आपण कव्हर करत आहोत. तर अगदी इम्पॉर्टंट अशी माहिती आपण इथे करंट अफेअरमध्ये कव्हर केलेली आहे, जी की खूप फायदेशीर आहे. आणि क्वेश्चन आला तर 100% याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन टॅकल करताना किंवा विचारपूर्वक करायला हरकत नाही. आणि अशा प्रकारचे जे क्वेश्चन इथे आपण कव्हर केलेले ते तुमच्या नोटबुकवर लिहून ठेवत चला. जे सिन्सिअरली अभ्यास करताय ना, तर त्यांनी तरी ॲटलिस्ट लिहून ठेवा. ज्यांना खरंच वर्दीची गरज आहे, ज्यांना खरंच यावर्षी पोस्ट मिळवायची, अंगावर धुरळा उडून घ्यायचा आहे, म्हणजे गुलालाचा धुरळा म्हणते, धुरळा म्हणजे मातीचा धुरळा नाही म्हणते मी, गुलाल उधळून घ्यायचा आहे, त्यांनी तरी ॲटलिस्ट अशा प्रकारे सिन्सिअरली अभ्यास करा, नोट्स काढा. कोणताही व्हिडिओ पाहिला तर त्याच्यातले इम्पॉर्टंट गोष्टी ज्या की आपण त्याला म्हणजे आपल्याशी त्या परिचित नाहीत किंवा आपल्याला माहिती नव्हत्या या अगोदर, तर अशा गोष्टी तुम्ही लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मुलांनो, जे खरंच सिन्सिअरली अभ्यास करतं ना त्याला यश हमखास येतं. हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. यश आल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, जे खरंच सिन्सिअरली अभ्यास करत आहे त्यांना, बरं का. नाहीतर जे पाटल्या म्हणजे असे टोपल्या टाकतात ना किंवा पाटीलकी मिळवतात, त्यांना जरा हुलकावणी भेटल्याशिवाय राहत नाही. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. IMT ट्रायलेट 2024 हा संयुक्त सराव कोणत्या देशात होत आहे? तर IMT ट्रायलेट हा युद्ध सराव आहे, संयुक्त युद्ध सराव. तर हा कोणत्या देशात झालेला आहे? तर तो आहे बी ऑप्शन, भारत, मोंजाबिक आणि टांझानिया या 3 कंट्रीचा मिळून हा IMT ट्रायलेट हा युद्ध सराव आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया.
ग्रीड इंडिया लिमिटेड या कंपनीला कोणता दर्जा देण्यात आला आहे? तर ग्रीड इंडिया लिमिटेड या कंपनीला कोणता दर्जा दिलेला आहे? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे मिनीरत्न श्रेणी 1 हा दर्जा ग्रीड इंडिया लिमिटेड या कंपनीला दिलेला आहे. तर बघा आता मिनीरत्न, महारत्न, नवरत्न हे कंपन्याचे वेगवेगळे 3 प्रकार आहेत. तर आपल्याला त्याच्या संदर्भात पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण आता इथे मिनीरत्न श्रेणी 1 ची कंपनी विचारली, उद्या महारत्नची विचारतील किंवा नवरत्नची विचारतील किंवा मिनीरत्न श्रेणी 2 ची विचारू शकतात किंवा किती कंपन्यात असं प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मिनीरत्नचा दर्जा आता रिसेंट कोणत्या कंपनीला भेटला किंवा महारत्नचा दर्जा असा आता रिसेंट कोणत्या कंपनीला भेटला, असे वेगवेगळे क्वेश्चन त्याच्यावर येऊ शकतात. म्हणूनच तर सांगत आहे मी की 4 अँगलने आपल्याला स्टडी करायचा आहे. तर बघा आता मिनीरत्न श्रेणी 1 हे याचं ग्रीड इंडिया लिमिटेड या कंपनीला दर्जा देण्यात आलेला आहे. परंतु आता जे महारत्न कंपन्या टोटल किती आहेत ह्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. तर जे महारत्न कंपन्या आहेत टोटल, तर त्या एकूण 13 आहेत. हे सगळ्यात मोठा दर्जा आहे महारत्नचा. तर ह्या एकूण 13 आहेत आणि 13वी जी कंपनी आहे तर ती आहे ऑइल इंडिया लिमिटेड. ऑइल इंडिया लिमिटेड ही 13वी महारत्न कंपनी आहे आणि एकूण विचारलं तर 13 आहेत. हे लक्षात ठेवा. रिसेंट म्हणजे आताची माहिती आहे 13. तसंच नवरत्न कंपन्या किती आहेत मग? तर नवरत्न कंपन्या आहेत एकूण 14 आणि 14वी कोणती आहे? ONGC ही 14वी कंपनी आहे. म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ही विदेश लिमिटेड कंपनी आहे. ही 14वी कंपनी आहे आणि एकूण 14 आहेत नवरत्न. तसंच आपण महारत्न तर पाहिली ही 13वी, परंतु 12वी कोणती ही पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर 12वी कोणती आहे? REC ही 12वी आहे. ही पण लक्षात ठेवा. REC म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड ही 12वी आहे आणि ही जी पाहिली ऑइल इंडिया लिमिटेड ही 13वी आहे. तसंच मिनीरत्न श्रेणी 1 आणि मिनीरत्न श्रेणी 2 अशा 2 श्रेण्यामध्ये मिनीरत्नचं वर्गीकरण केलेलं आहे. तर ह्याच्या कंपन्या माहीत नसतं तरी चालेल. फक्त मिनीरत्न श्रेणी वर्ग 1 किंवा श्रेणी 1 ह्याच्या किती कंपन्या आहेत? तर ह्या 61 आहेत आणि मिनीरत्न श्रेणी 2 याच्या एकूण किती कंपन्या आहेत? तर ह्या एकूण 12 कंपन्या आहेत. एवढं तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन पाहूया. नुकताच पशुपती कुमार पारस यांनी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा राजीनामा दिलेला आहे? तर यांनी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा राजीनामा दिलाय? तर डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय याचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. पशुपती कुमार पारस हे कोणत्या राज्याचे होते? तर हे बिहार राज्यातील हजीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे. कुठले? तर बिहार राज्याचे आणि त्यांचं मतदारसंघाचं पण नाव लक्षात असू द्या. हाजीपूर हे त्यांचा मतदारसंघ आहे. तिथले ते खासदार आहेत. तसंच ते राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी या पक्षाचे आहेत. राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी या पक्षाचे ते नेते आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया. कोणत्या समुदायामध्ये नववर्षानिमित्त नवरोज सण साजरा करण्यात येत आहे? तर अशा प्रकारचा हा सण पारशी समुदायामध्ये साजरा केला जातो. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा मित्रांनो. त्रिनेत्र 2.0 हे ॲप कोणत्या राज्याच्या पोलीस दलाने लॉन्च केलेलं आहे? तर हे याचं करेक्ट आन्सर आहे UP म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याने हे त्रिनेत्र 2.0 हे ॲप लॉन्च केलेलं आहे, जे की पोलीस दलाचं आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. जागतिक जलदिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक जलदिन हा 22 मार्चला साजरा केला जातो आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्येच एक तुम्हाला ट्रिक सांगितली होती. त्या ट्रिक्सचं नाव पण सांगितलं होतं आणि ती जर तुम्ही पाठ केली असेल तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला लगेच टॅकल होणार आहे. तर त्या ट्रिक्सचं नाव काय होतं? वजहक्ष. तर हिच्यामध्ये म्हणजे 4 दिवस आहेत, जे की आता पर्यायमध्ये पण ते 4 दिवसच आलेले आहेत. हे 4 दिवस आपले पाठ होऊन जातात फक्त एका शब्दामध्ये. व म्हणजे वन, जागतिक वन दिन. तसंच ज म्हणजे जागतिक जलदिन. हे 4 पण कसे जागतिक. ह म्हणजे जागतिक हवामान दिन आणि क्ष म्हणजे जागतिक क्षयरोग दिन. आणि हे जे 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च आणि हे क्षयरोग दिन जो आहे, क्षयरोग दिन हा 24 मार्च. हे बघा 4ही डेट इथे आपल्या पाठ होऊन गेल्या. पुढचा क्वेश्चन पाहूया. भारतात सर्वाधिक नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण कोणत्या शहरात आहे? तर सर्वाधिक नोकऱ्या करणाऱ्या महिलांचं प्रमाण हैदराबाद शहरात आहे.
म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडींची प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मेरी कोम, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा, मेरी कोम यांच्यावर एक मूवी पण आला होता आणि मेरी कोमने आतापर्यंत खूप चांगलं म्हणजे प्लेयर म्हणून काम केलेलं आहे. त्यांना खूप सारे अवॉर्ड पण भेटलेले आहेत आणि त्यांच्यावर जो मूवी आला होता त्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसंच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये त्यांनी प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, इथे अशा प्रकारे आपण 10 क्वेश्चन करंट अफेअरचे आणि बाकीचे GSचे क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांनो तुमच्या फ्रेंडला हा व्हिडिओ शेअर करा, जेणे म्हणजे एक आत्मिक समाधान भेटतं किंवा आपलं नॉलेज थोडंफार दुसऱ्यांना दिलं तर आपल्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट होत असते आणि त्याचप्रमाणे त्यांनाही थोडाफार फायदा होत असतो. तर बघा, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की तुम्ही चॅनलला शेअर करू शकता. तसंच एक व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक देत चला, जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.